नमस्कार, रेसिपीज बाय जयू मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत उकडपेंडी। यासाठी मी इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय आणि 1 टेबलस्पून तेल घातलंय कढईत। त्या तेलावर आपण हे ज्वारीचं पीठ आधी भाजून घेऊया। ही उकडपेंडी आपल्याला गव्हाच्या पिठाची पण करता येते आणि अर्ध ज्वारीचं पीठ अर्ध गव्हाचं पीठ अशीही करता येते, पण आज मी सगळं ज्वारीचंच पीठ घेतलंय। 1 वाटी पिठाला साधारण 1 टेबलस्पून तेल घातलंय भाजण्यासाठी। आता आधी आपण हे पीठ भाजून घेऊया। कधी मध्यम गॅस तर कधी मंद गॅस असं करत मी साधारण 2 ते 3 मिनिटं हे पीठ भाजलंय। बघा छान खमंग वास येतोय आणि पिठाचा रंगही बदललाय। एकदम मस्त वास येतोय। हा, तर आता हे पीठ आपण काढून घेऊया। आता त्याच कढईत मी 2 टेबलस्पून अंदाजे तेल घातले। उकडपेंडीला तेल थोडंसं जास्ती लागतं, तरीही आपल्या आवडीप्रमाणे आपण घालावं। जे साधारण पाव चमचा मोहरी घालते, दहा 12 कढीपत्त्याची पानं घालते आणि हे बघा एक मध्यम आकाराचा कांदा किंवा ज्या वाटीने पीठ घेतलंय ना त्याच वाटीने अर्धी वाटी चिरलेला कांदा घेतलाय। तुम्ही असा कांदा परतताला थोडा अर्धवट झाल्यावर त्याच्यातही पीठ भाजू शकता, पण मग त्याच्यापेक्षा मला ही पद्धत सोपी वाटते। ही पद्धत म्हणजे आधी पीठ भाजून घ्यायचं। अगदी चिमूटभर हिंग घालतेय, थोडीशी अगदी पाव टीस्पून पेक्षाही कमी हळद आहे आणि आपापल्या तिखटाच्या अंदाजानुसार आपण तिखट घालायचे। तर माझं तिखट फार तिखट आहे म्हणून मी इथे साधारण पाव चमचाच तिखट घालते। पाव चमचा म्हणजे पाव टीस्पून। साधारण अर्धा टीस्पून मीठ आणि आपण यात ना दही घालणार आहोत थोडं, म्हणजे 1 टेबलस्पून दही घालणार आहोत म्हणून 1 चमचा साखरही घालते मी। 1 टीस्पून साखर। आता आपण हे पीठ घालूया यात। आता हे बघा छान मिक्स झालंय पीठ। आता यात आपण हे दही आहे ना, या दह्याच्या जोडीला मी अजून थोडंसं पाणी घालते। हे बघा, म्हणजे अगदी पाव वाटी पाणी। ज्या वाटीने आपण घेतलंय ना पीठ त्याच वाटीने फक्त पाव वाटी पाणी। तर याचा अंदाज घेऊन आपण पुढे पाणी घालायचे। हे बघ एवढंच पुरलं आपल्याला, म्हणजे दही आणि पाणी मिळून साधारण पाव वाटीपेक्षा थोडं जास्त लागलंय। अंदाजे अर्धी वाटी पाणी आपण म्हणू शकतो। हे काही फार पातळ करायचं नाहीये आपल्याला। आता हे मी जरा 2 मिनिटं झाकून ठेवते। काही सेकंदातच मी झाकण काढलंय आणि मी मगाशी म्हटलं दोन्ही मिळून पाव वाटी पाणी लागलंय, तर तसं नाही, पाव वाटी पाणी आणि 1 टेबलस्पून दही असं लागलंय। ते इतपत आपल्या अंदाजाने पाणी घालावं की ते एकदम घट्ट गोळा नाही झाला पाहिजे, पण आपल्याला जे पीठ घेतलंय ते शिजलं पाहिजे। हे बघ छान झालंय ना आता मऊ आणि मोकळं। हो छान दिसतंय। आता अजून थोडीशी वाफ ठेवते त्याला काही सेकंदांसाठी। आता यात आपण थोडीशी कोथिंबीर घालूया। गॅस बंद केलाय। आपली ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी तयार आहे। अतिशय झटपट होणारा असा हा प्रकार आहे आणि शिवाय स्वादिष्ट।
ही उकडपेंडी बनवण्यासाठी आपल्याला फक्त 10 ते 12 मिनिटं लागली आहेत. चव दाखव मला. हा चव बघ. वा, अत्यंत चविष्ट झाली आहे. हो ना. आणि खूप मस्त. किती फास्ट अशी ही झटपट बनणारी आणि खमंग उकडपेंडी तुम्ही नक्की करून बघा. या पद्धतीने नक्की करून बघा, अभिप्राय कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.